मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अशा व्यक्ती भेटतात ज्या समोर गोड बोलतात, पण मागे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. तुमचं यश त्यांना खटकतं, तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही आणि म्हणूनच ते अफवा पसरवणं, गैरसमज निर्माण करणं किंवा तुमच्या मार्गात अडथळे उभे करणं अशा गोष्टी करतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खोटं काही काळ चमकतं, पण सत्य कायम टिकतं. दुसऱ्यासाठी अडथळे निर्माण करणारा माणूस एक दिवस स्वतःच त्याच्या कर्माच्या जाळात अडकतो. त्यामुळे रागाने नव्हे तर शहाणपणाने परिस्थिती हाताळणं हेच खरं यश आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 10 सवयी ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्याच कर्माची जाणीव करून देतील. एक, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची गरज नसते. कोणी तुमच्याविषयी चुकीचं बोललं, आरोप केले किंवा मुद्दाम चिथावणी दिली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला तुमचा रागच हवा असतो. तुम्ही शांत राहिलात की त्याचा अर्धा डाव तिथेच फसतो. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती स्वतःवर असलेला ताबा आहे. योग्य वेळ आल्यावर दिलेलं उत्तर नेहमी जास्त प्रभावी असतं. 2, सूड घेण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवा. वाईट करणाऱ्याचा बदला घेण्यात वेळ वाया घालू नका. तोच वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा, कारण तुमचं यश हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. कर्माचा नियम कधीच चुकत नाही. दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्याला त्याच्या कृतीचं फळ मिळतंच. 3, प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. प्रत्येक हसणारा माणूस आपला हितचिंतक असतोच असं नाही. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींकडे लक्ष द्या. जो माणूस तुमच्या अनुपस्थितही तुमच्याबद्दल चांगलं बोलतो तोच खरा माणूस असतो. 4, सत्याची साथ कधीही सोडू नका. कोणी खोटे आरोप करत असेल तर घाबरू नका. सत्य, प्रामाणिकपणा आणि योग्य पुरावे हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. खोटं मोठ्या आवाजात बोललं जातं, पण सत्याला ओरडण्याची गरज नसते. 5, योग्य लोकांचा सल्ला घ्या. अडचणीच्या काळात एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा अनुभवी आणि विश्वासू व्यक्तींशी चर्चा करा. त्यांच्या अनुभवामुळे अनेक चुका टाळता येतात आणि योग्य मार्ग दिसू लागतो. 6, नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करण्याची सवय लावा. काही लोकांचं कामच इतरांना त्रास देणं असतं. त्यांना महत्त्व दिलं तर त्यांची ताकद वाढते. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा. त्यांचं नाटक त्यांनाच करू द्या. 7, वेळ प्रत्येकाला उत्तर देते. आज अन्याय होत असल्यासारखं वाटत असेल तरी निराश होऊ नका. काळ कोणासाठीही कायम सारखा राहत नाही. आज जो दुसऱ्याला खाली खेचतो, उद्या त्याला ही परिस्थिती नम्र बनवते. 8, तुमची प्रगती हे सर्वात मोठं प्रत्युत्तर आहे. लोकांना चुकीचं सिद्ध करण्यात आयुष्य घालवू नका. असं काहीतरी करा की तुमचं कामच तुमच्या वतीने बोलेल. यश मिळालं की टीका आपोआप कमी होते. 9, आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. इतरांचं मत हे तुमचं वास्तव नसतं. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची किंमत ओळखा. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही नकारात्मक शब्दांनी हरवता येत नाही. 10, देवावर विश्वास आणि मनात सकारात्मकता ठेवा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अशा वेळी निराश होण्याऐवजी चांगली कर्म करत राहा. मन शांत ठेवा, प्रार्थना करा, नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यावर न्याय नक्की मिळतो. मित्रांनो, आयुष्यात वाईट लोक भेटणारच, पण त्यांच्यासारखं बनणं ही सर्वात मोठी हार आहे. तुमचं चारित्र्य, संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार हीच तुमची खरी ओळख आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा माणूस काही काळ आनंदी दिसेल, पण शेवटी त्याच्या कर्माचाच परिणाम त्याच्यासमोर उभा राहतो. म्हणून कोणाच्याही वाईटाचा विचार करू नका. स्वतःची प्रगती करा, मन मजबूत ठेवा आणि जीवनात सतत पुढे जात राहा. योग्य वेळ आल्यावर तुमचं यशच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. जर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विचारासह. धन्यवाद.